विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 11वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील साहित्य प्रकार भाग 3 यामध्ये तिसऱ्या भागामध्ये आपण मराठी साहित्यातील नाट्य प्रकार या साहित्य प्रकाराचा आपण अभ्यास करणार आहोत। नाटक हा एक साहित्य प्रकार किंवा वाङ्मय प्रकार मराठी साहित्यामध्ये कसा रूढ झाला आणि विकसित झाला ते आपण अभ्यासणार आहोत। हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाटकं सादर केली जातात। त्याचा इतिहास आणि विकास हा क्रम आपण अभ्यासणार आहोत। आपल्या अभ्यासक्रमाला 2 नाट्य उतारे आहेत, एकूण 3 आहेत। त्यापैकी यावर्षी ध्यानी मणी हा प्रशांत दळवी यांनी लिहिलेला हा जो नाट्य उतार आहे तो अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर यावर्षी आपण हसवा फसवी आणि सुंदर मी होणार हे या निमित्तानं आपण नाट्य उतारे अभ्यासणार आहोत। हा जो साहित्य प्रकार आपल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे त्याचा उद्देश असा आहे की नाटक या वाङ्मय प्रकाराची किंवा साहित्य प्रकाराची ओळख व्हावी, परिचय व्हावा हा हेतू आहे। त्याचा अभ्यास आपण करावा हा या पाठीमागचा उद्देश आहे। हा दृक श्राव्य प्रकार आहे। नाटक हा दृक श्राव्य साहित्य प्रकार आहे। दृक म्हणजे दिसणं आणि श्राव्य म्हणजे ऐकू येणं। एकाच वेळेला रंगमंचावर ती जी एखादी साहित्य कृती आहे ती दिसू शकते प्रेक्षकांना आणि ऐकता येते। आता रेडिओ हे श्राव्य माध्यम आहे, चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम आहे, तर ग्रंथ जे आहेत, पाठ्यपुस्तकं जे आहेत ते दृक साहित्य दिसतं। ते श्राव्य म्हणजे कानाला ऐकू येणं आणि दृक म्हणजे डोळ्यांना दिसणं। पण या दृष्टिकोनातून नाटक या साहित्य प्रकाराचं वेगळेपण आहे। प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला संगीत नाटक, प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक या 3ही नाट्य प्रकारांचा विचार आपल्याला करायचा आहे। स्थूल मानाने नाट्य प्रकार मानले जातात। एकाच नाटकाचे नाटक या साहित्य प्रकाराचे 3 प्रकार। सुरुवातीला संगीत नाटकं होती, त्यानंतर व्यावसायिक नाटकं आली आणि प्रायोगिक नाटकं आली। या नाटकाशी संबंधित असलेले घटक, त्यांचं महत्त्व ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे। या माहितीतून आपल्याला नाट्य क्षेत्रातील व्यवसायाची नवनवीन क्षितिज आपल्याला समजू शकतील। भाषिक अंगाने सुद्धा आपण नाटक या साहित्य प्रकाराचा आस्वाद घेऊ शकू। या ठिकाणी संस्कृत एक नाटककार होऊन गेला, कवी कालिदास, महाकवी त्याला म्हटलं जातं। महाकवी कालिदासाच्या नाटकाबद्दलचं मत त्यांनी व्यक्त केलेलं। त्यांनी काय म्हटलं? नाट्य भिन्न रुचिर जनश्च बहुधापेकम समाराधनम। बघा, नाट्य भिन्न रुची नाट्य भिन्न संस्कृत मध्ये रचना केली जाते। रुचिर जनश्च
नाटकाची व्याख्या त्याने केलेली आहे. नाट्य भिन्न रुचिरजनस्य बहुध्यापेकम समाराधनम. बहुध्यापेकम समाराधनम. महाकवी कालिदासानं, संस्कृत मध्ये श्रेष्ठ दर्जाचा महाकवी होऊन गेला कालिदास, त्यानं नाटक या संज्ञेची व्याख्या केलेली. काय म्हणतो तो? भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा एक श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे अभिरुची संपन्न असलेले लोक असतात आणि एकाच वेळी त्याचं समाधान त्या ठिकाणी होऊ शकतं. तर बालपणी आपली अभिरुची, तरुणपणी आपली अभिरुची, प्रौढपणी आपली अभिरुची, वृद्धपणी आपली अभिरुची, किंवा ग्रामीण भागातील, शहरी भागातील, सुशिक्षित लोकांची, स्त्रियांची, पुरुषांची, अशा वेगवेगळ्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचे, संगीतकाराचे, गायकाचे, नृत्य करणाऱ्याचे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अभिरुचीचे लोक असतात. कोणाला गीत आवडतं, कोणाला नाटक आवडतं, कोणाला काव्य आवडतं, कोणाला संगीत आवडतं, कोणाला भावगीत आवडतं, कोणाला भक्तिगीत, असं भिन्न भिन्न अभिरुची असणारे लोक असतात. म्हणून नाटक हा साहित्य प्रकार असा आहे की भिन्न भिन्न अभिरुची असणाऱ्या लोकांचं एकाच वेळी समाधान या वाङ्मय प्रकारामध्ये करता येतं. वाङ्मय म्हणजे साहित्य प्रकार किंवा वाङ्मय प्रकार. वाङ्मयालाच मराठीमध्ये साहित्य म्हटलं जातं. हा ललित साहित्य प्रकार आहे. नाटक हा ललित साहित्य प्रकारामध्ये मोडला जातो. खरं म्हणजे माणसाची सहज प्रवृत्ती, आपण जे ऐकलं, अनुभवलं ते दुसऱ्यांना सांगावं अशी आपली इच्छा असते. आणि प्रत्येक व्यक्तीला आलेला अनुभव, आनंद, सुखदुःख हे इतरांना सांगावेसे वाटतात आणि त्यातूनच साहित्याची निर्मिती होत असते. तसं तर आपण बोलताना सुद्धा आपले अनुभव इतरांना सांगतच असतो. पण लेखकाला आलेले अनुभव लेखकानं ते व्यवस्थितपणे मांडलेले असतात. इतर साहित्य प्रकाराप्रमाणेच नाटक हा साहित्य प्रकार आहे. त्यामध्ये इतर साहित्य प्रकार म्हणजे चरित्र, आत्मचरित्र, काव्य, कथा, कादंबरी, प्रवास वर्णन हे साहित्य प्रकार. त्याचप्रमाणे नाटक हा साहित्य प्रकार आहे. या साहित्य प्रकारातून, या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद साधता येतो. बघा, जसा हा दृकश्राव्य प्रकार आहे तो म्हणजे जिवंत संवाद साधने, प्रत्यक्षात संवाद प्रेक्षकांशी करता येतो. प्रेक्षक म्हणजे पाहणारा. आणि लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्वाच्या बाजू असतात. लोकसंवाद साधणं, जो प्रतिपाद्य विषय नाटक, त्याची संहिता लेखक लिहित असतो. लेखकाने जो विषय प्रतिपादन केलेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा असतो. नाटकातील कलावंत लेखकानं लिहिलेला नाटकातील संवाद किंवा नाटकाचा आशय, नाटकाचा विषय हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला असतो. मराठी साहित्यातील नाटक या साहित्य प्रकाराचा विचार केला तर त्यातून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण झालेले दिसते. जसजसा समाज बदलेल, बघा प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत समाजामध्ये सतत बदल होत असतात. प्राचीन काळामध्ये मनुष्य हा रानावनामध्ये राहायचा आणि आधुनिक काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या शोधामुळे अनेक भौतिक साधनं, संपत्ती त्याला उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे बदलत गेलेल्या समाजाचं चित्रण नाटकामधून होताना आपल्याला दिसून येतं. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, आता विभक्त कुटुंब पद्धती आहे. पूर्वी ग्रामीण जीवनावर जास्त भर दिला जायचा, आता शहरी जीवन, शहरीकरण वाढत चाललेलं आहे. म्हणजे बदलत्या काळाचं चित्रण नाटकामधून आपल्याला करता येतं. कालपरत्वे, बदलणाऱ्या चालीरीती
जरी बदललेले असला तरी माणसाचे स्वभाव मात्र बदलत नसतात, स्वतःचे भाव. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, स्वभावाला औषध नसतं. म्हणून माणसाचे स्वभाव आणि मानवी भावभावना गेली अनेक वर्ष कायम राहत आलेले आहेत. या मानवी भावभावना, त्यांचे स्वभाव, त्यातील विविध छटांचं दर्शन लेखक त्या नाटकामधून करत असतो. म्हणून समाजाचे वास्तव चित्रण नाटकामधून होत असतं. वास्तव चित्रण जे घडतं ते लेखक नाटकामधून चित्रित करत असतो. समाजातील बदल नाटकाच्या माध्यमातून मांडण्याची एक प्राचीन परंपरा आहे. बघा, या निमित्तानं आठवलं बघा, राम गणेश गडकरी यांचं सुंदर नाटक आहे बघा, एकच प्याला नावाचं. आजही तितकंच ते प्रेक्षणीय. त्यामध्ये समाजातील घटना अतिशय सुंदरपणे चित्रित केलेली. म्हणजे दारूचं व्यसन जे आहे, त्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे समाजाची कशी धुळधाण होते, या घटनेचं चित्रण लेखकानं त्यामध्ये केलेलं आहे. म्हणून नाटक हा समाजाचं यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करता येतात, बदल करता येतात. यामध्ये प्रामुख्याने आपण नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेणार आहोत. नाट्य म्हणजे काय, नाट्य म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. की नाट्य म्हणजे काय, की नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी प्रसंग असतो, घटना असतात, संघर्ष असतात. एखाद्या प्रसंगामध्ये जेव्हा कल्पनेपेक्षा जास्त त्याच्या पलीकडलं आकस्मिकरित्या काहीतरी घडतं, तेव्हा नाट्य निर्माण होत असतं. पण हा बदल आश्चर्यकारक असतो, खळबळजनक असतो. म्हणून अशा प्रकारचा एखादा प्रसंग, घटना त्या लेखकानं त्या नाटकामध्ये चित्रित केलेलं असतं. म्हणून वाचकाला आणि प्रेक्षकाला तो घटना किंवा तो प्रसंग बघितल्यानंतर धक्का बसतो. हा प्रसंग सुखद असतो किंवा दुःखद असतो. एखाद्या माध्यमातून एखाद्या समस्येचे चित्रण त्यामध्ये केलेलं असतं. आता मी तुम्हाला सांगितलं की राम गणेश गडकरी यांनी लिहिलेलं एकच पेला नावाचं नाटक आहे, की दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला व्यक्ती कसा त्याची धुळधाण होऊ शकते त्याच्यामध्ये दाखवलं. सिंधू आणि सुधाकर हे त्याच्यामध्ये पात्र आहेत बघा. सुधाकर हा श्रेष्ठ दर्जाचा विधिज्ञ असतो, वकील असतो, आणि सिंधू त्याची पत्नी असते, की पती हा परमेश्वर मानणारे, पण दारूच्या व्यसनामुळं त्या ठिकाणी संसाराची धुळधाण होते. तोही संगतीच्या आहारी जातो, त्याचे मित्र असतात, असं त्या नाटकामध्ये रंगवलेलं आहे. म्हणून नाट्य हा नाटकाचा प्राण असतो. निसर्गात आणि मानवी जीवनात असे नाट्य पाहायला मिळते. केवळ मानवी जीवनातच नाही तर निसर्गात सुद्धा या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं प्रतिबिंब नाटकामधून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर नाटक म्हणजे काय ते पाहायचं आहे. नाटक म्हणजे काय, केवळ घडलेल्या घटना किंवा प्रसंग कशाही प्रकारचे चित्रित करणं म्हणजे नाटक नाही. खरं म्हणजे लेखकानं लिहिलेलं नाटक कलाकारांनी रंगमंचावर सादर करायचं असतं. नाट्यगृहामध्ये किंवा रंगमंचावर उंच ठिकाणी ते सादर करायचं असतं. एखादं चित्र असेल किंवा एखादं शिल्प असेल, ते घडवल्यानंतर आपल्याला पाहता येतं. एखादा चित्रकार चित्र काढतो किंवा एखादी मूर्तिकार एखादं शिल्प घडवतो, मूर्ती घडवतो. ते घडवल्यानंतर, चित्र काढल्यानंतर आपल्याला ते पाहता येतं. पण नाटकाचं तसं नसतं. प्रत्येक वेळी नाटक करून दाखवावं लागतं. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार असतात. म्हणून हा जो प्रकार आहे हा दृकश्राव्य जिवंत प्रकार आहे. त्याच्यामध्ये प्रयोग करणारे काही कलाकार असतात किंवा त्याच्यामध्ये काही बदल आपल्याला करता येतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यामध्ये करता येतो. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अभिनय करणारे काही कलावंत असतात आणि तो प्रयोग पाहणारे जे प्रेक्षक असतात ते सगळ्यात महत्त्वाचे असतात. सगळ्यांच्या समन्वयावर, सहकार्यावर नाटकाची, त्याच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. म्हणून नाटक हा जो काय साहित्य प्रकार आहे, तो कथा, कादंबरी, कविता याप्रमाणे साहित्य प्रकार आहे.
यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात आणि लेखकानं लिहिलेले संवाद अभिनेत्यामार्फत वाचकापर्यंत किंवा प्रेक्षकापर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे नाटक त्याची संहिता वाचता येते आणि प्रेक्षक म्हणजे प्रत्यक्षात ते नाटक एखाद्या ठराविक नाट्यगृहामध्ये जाऊन पाहतो, त्याला प्रेक्षक असं म्हटलं जातं. मुळात नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. ऐकता येतं, पाहता येतं किंवा वाचता येतं आणि नाट्य वाचनातून अन्य साहित्य प्रकाराप्रमाणे आपल्याला या नाटकाचा सुद्धा आनंद घेता येतो. नाटक हा साहित्य प्रकार रंगमंचावर सुद्धा सादर करता येतो. प्राचीन काळामध्ये नाटक सादर केलं जायचं. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं बघा. भरतमुनी हे भारतीय नाट्यकलेचे जनक मानले जातात. नाट्यकलेचे जनक यांनी निर्मिती केलेली आहे नाटकामध्ये आणि फार मोठं योगदान दिलेलं आहे. भरतमुनी संस्कृत नाटककार होऊन गेले. त्यांना मराठी साहित्यातील भारतीय नाट्यकलेचे जनक असं म्हटलं जातं. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. नाट्यशास्त्र त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आहे नाट्यशास्त्र. आणि त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्ती प्रवृत्तींचे व लोकव्यवहाराचे अनुकरण करणारे चित्रण आहे. बघा, नाटक या साहित्य प्रकाराची व्याख्या किंवा त्याचा अर्थ भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये सांगितलं की मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्था आहेत. त्यामध्ये बालपण आहे, तरुणपण आहे, प्रौढत्व आहे किंवा वयोवृद्धत्व आहे. त्यातील घटना आहेत, प्रसंग आहेत आणि त्या व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे भावभावना आहेत, वृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, प्रवृत्ती आहेत, लोकव्यवहार आहे आणि त्याचं चित्रण या साहित्य प्रकारामधून केलं जातं. त्याला नाटक असं म्हटलं जातं. मानवी जीवनामध्ये अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांमधून, जाणवणाऱ्या माणसातील गुण अवगुणामधून, त्यांच्यातील भावस्पंदनांची आंदोलनं वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकामध्ये गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांच्या अभिनयाद्वारे तंत्रज्ञानाच्या साह्यानं रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. बघा, नाटक या प्रकाराची ओळख या ठिकाणी दिलेली आहे. मानवी जीवनामध्ये अवतीभोवती अनेक घटना घडत असतात, नाट्यमय प्रसंग घडत असतात. त्यातून माणसाचे गुण आणि अवगुण काही जाणवत असतात. त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या भावभावना असतात, आंदोलन असतात. नाटक हा साहित्य प्रकार हा वास्तवावर आधारित असतो, परंतु त्याला कल्पनेची जोड दिलेली असते. प्रेक्षकांना असं वाटतं की ही घटना, हा प्रसंग आपल्या जीवनाशी निगडीत आहे, म्हणून तशा प्रकारे त्या प्रेक्षक सुद्धा त्याच्याशी एकरूप झालेले असतात. लेखकानं, नाट्य लेखकानं उत्तम प्रकारचं संवाद लेखन त्यामध्ये केलेलं असतं आणि जो दिग्दर्शक असतो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण डायरेक्टर म्हणतो, त्या दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली उत्तम ते नाटक सादर केलं जातं. पूर्वीच्या काळी नाटकं रात्र चालायची, कारण व्यावसायिक त्याला स्वरूप नव्हतं. पण आता साधारणपणे 2 तास, 3 तास किंवा 1 तास अशा प्रकारे वेळेचं बंधन नाटकामध्ये घालण्यात आलं. पूर्वीच्याकडे संगीत नाटकं असायची. आता काही नाटकामध्ये संगीत राहिलेलं नाही, तर नाटकामध्ये खूप बदल झाले.
म्हणून नाटक म्हणजे काय, तर नाटक म्हणजे फक्त पाहणं नव्हे किंवा ती आउट घटकेची करमणूक नाही, टाइमपास म्हणून नाटक पाहणं असा प्रकार नसतो. तर नाटकामधून काय होतं, कधी आपण हसतो, कधी सुख मिळतं, कधी रडवणारा, कधी दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा असा हा नाटकांचा खेळ आहे. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या साहाय्यानं रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यसमूहात, नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कला प्रकार आहे. मग अनेक प्रेक्षक असतात तिथं, आणि काही कौटुंबिक सुद्धा नाटकं असतात, काही सामाजिक समस्या प्रधान नाटकं असतात. मानवी भावभावनांचं चित्रण या नाटकामधून केलं जातं. म्हणून नाटक हे जीवनाचं चित्र असतं असं म्हटलेलं आहे या ठिकाणी, आणि ते कलाकाराच्या माध्यमातून सादर केलं जातं. ते डोळ्यांनी पाहायचं आणि कानांनी ऐकायचं असतं, म्हणून याला दृकश्राव्य कला प्रकार म्हटलं जातं. नाटक हे सांघिक कार्य. आता एक पात्री प्रयोग सुद्धा काही नाटकाचे झालेले आहेत, पण खऱ्या अर्थानं एक जरी कलाकार आपल्याला रंगमंचावर दिसत असला तरी त्याच्या पाठीमागं त्याची फार मोठी टीम किंवा संघ त्याच्या पाठीमागं कार्य करत असतो. म्हणून नाटकामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कलाकार आणि त्याला सहाय्यक इतर काही पाठीमागचे रंगभूमीवरले आणि त्या ठिकाणी पडद्याच्या पाठीमागचे कोणकोणते लोक कार्य करतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तुर्तास इथं आज आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण नाट्यसंहितेचं स्वरूप अभ्यासणार आहोत.